बघितला व्हिडिओमध्ये बघितलं जे बिल्ड केलेलं आहे त्या बिल्ड मध्ये ऑल कॉम्पोनंट कोणकोणते यूज केले ते आपण या पहिल्यांदा जाणून घेऊया। ज्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट आपण यूज केले ते डिटेल मध्ये अनबॉक्सिंग करून लास्टला याच्यावर ऑल परफॉर्मन्स टेस्टिंग करून मग तुम्हाला याचा कम्प्लीट रिव्ह्यू पण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा। तर ह्या बिल्ड जो आपण आता यूज केलेला आहे त्याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड व्हाईट प्लस ऑल कॉम्पोनंट व्हाईट कॉम्पोनंट मध्ये आपण यूज केलेला आहे। तर मग ऑल कॉम्पोनंट चेक करून घेऊया। नमस्कार, हे जे बिल्ड केलेलं आहे ते आपले इंद्रेश सर त्यांच्यासाठी केलेलं आहे। सर तुम्ही कुठून आला, हा बिल्ड कशासाठी यूज करताय ते सांगा। मी आता हुबळीहून आलेलो आहे, माझं नाव इंद्रेश आहे। मला व्हिडिओ एडिटिंगसाठी पीसी हवा होता, त्यासाठी मी कोल्हापुरात भरपूर दुकान शोधली, परंतु कॉम्प्युटर वर्ल्डमध्ये वर्ल्डची मला माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी मी शोरूमला व्हिजिट केलं। व्हिजिट केल्यानंतर मला जे कॉन्फिगरेशन हवं होतं त्या पद्धतीने सरांनी मला पीसी बिल्ड करून दिलेलं आहे। हे समज तुम्ही कॉन्फिगरेशन बघू। ओके, तर सरांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण हे सेटअप मध्ये हे जे कॉम्पोनंट सिलेक्ट केले सगळे कॉम्पोनंट बॉक्स पॅक चेक केला काय? सगळे कॉम्पोनंट बॉक्स पॅक सरांना दाखवलेला आहे आणि लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये घेतलेले आहेत। सगळे 6 मंथ मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रोडक्ट आहेत आणि ते कसे चेक करायचं याच्या व्हिडिओ आमच्या युट्यूब वरती आहे, त्यामुळे तुम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये पण चेक करू शकता। आता पहिल्यांदा आपण यामध्ये जे कॉम्पोनंट यूज केले ते चेक करून घेऊया। याच्यामध्ये जो प्रोसेसर आपण यूज केला ते i5 मध्ये 14 जनरेशन असणार आहे। त्यानंतर मदरबोर्ड B760 गेमिंग सेक्टर मधला मदरबोर्ड MSI चा यूज आहे। 500 GB SSD असणार आहे जी 5000 Mbps रीड राईट स्पीड सोबत आहे, प्लस एक्स्ट्रा 2TB ची हार्ड डिस्क पण आहे कारण की व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे, त्यासाठी व्हिडिओ स्टोरेज साठी आपण 2TB ची हार्ड डिस्क सुद्धा सजेस्ट केलेली आहे। 16 GB ची रॅम आहे ती DDR5 मध्ये असणार आहे 5600 MHz मध्ये। फ्युचर मध्ये तुम्ही या मदरबोर्डला 4 सॉकेट आहेत, त्यामुळे डेफिनेटली ऍड करू शकता, अपडेट करू शकता। 550 वॅटचा SMBS आहे, झेब्रॉनिकचं कॅबिनेट आहे जे रॅप्टर सिरीज मध्ये व्हाईट कॅबिनेट आहे 6 फॅन सोबत। ARGB कॅबिनेट आहे, प्लस कूलर पण आपण AK400 हा एअर कूलर यूज केलेला आहे। प्लस ग्राफिक्स कार्ड बघत असाल तर RTX 3050 चं गॅलेक्सी सिरीज मध्ये ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे जे 6 GB चं व्हाईट एडिशन मध्ये येते। मग हा ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया। ऑल डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आपण बिल्ड करून देतोय। त्यामुळे जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळे असतील तर आमचा ऑफिसचा नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा। ऑल महाराष्ट्र आपण डिलिव्हरी स्टार्ट केलेली आहे। जर समजा तुम्ही कोल्हापूर आहे किंवा कोल्हापूरच्या बाहेरून सुद्धा येणार असाल तर आपण शॉप मधून सुद्धा बिल्ड करून देतोय तुमच्या समोर आणि डिलिव्हरी पाहिजे असेल तर डिलिव्हरी ऑल महाराष्ट्र देतोय। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।